बरं बा म्हणजे आता मला बी शांतता लाग गई बटा वावर मा पाणी फिर राही ना बुवा म्हणा बापाने पोराला सांगितलं मी कशावर बोलायलो ज्या कामासाठी आपण आलोय जे कामासाठी आलोय ते काम करणं गरजेचं आहे. बापाने पोराला सांगितलं भाऊ उद्या आपल्याला पोर बघायला जायचंय. पोरीवाल्यांचा निरोप आलेला आहे फोन आलेला आहे आपल्याला पोरगी बघायला जायचंय. पोरगाले बापने सांग काल दिन पोर दे काल जाणं शे अहो भाऊ आते पाहिजे विचार कराय ना काल दिन पोर दे काल जाणं कोणी पॅन्ट मागू कोणा शर्ट मागू कोणा बेल्ट मागून कोणा चष्मा मागू अहो दिनभर विचार कराय ना पोर देखाल जाणं हे पोर देखाल जाणं शे पोर देखाल जाणं शे असं करता करता विचार माझा वर दाबावर गादी टाकीन तरी झोपेना डोकामा एकच विचार माल पोर देखाल जाणं शे पोर देखाल जाणं शे अहो भाऊ झोप ना तसं सपन मात लगीन होई गे याना विचार त्या चालू होतात ना सपन मा लगीन बी होई गे याली एक पोऱ्या बी होई गया दाबार झोपेल होता सपन मा बाई सांगे वो माहित जाईन सरकार तो पोऱ्या ना दाबाई जाई ना भाऊ अहो थोडासा रंगना वो तो पोऱ्या ना पायवर पाय पडा चिल का नाव जरासा अहो बाबा आको थोडासा सरकना आको बाईने आवाज दिना तो पोऱ्या दाबाई जाय त्याचा सरका ना इथला सरकना दाबार काल पडी होणार दोन्ही हात मोडली ना हात मोडात कोणी खरा पोऱ्यानी का खोटा पोऱ्यानी खरा का खोटा खोटा पोऱ्यानी खोटा पोऱ्यान जर हात मोठा का ते खरा कंबळ मोळाशिवाय राही का. आता नेमकं त्याला हातावर पाटे वगैरे बांधले 15 दिवसाच्या नंतर त्याचा हात क्लिअर झाला. बापाने सांगितलं म्हणले भाऊ चला आपल्याला पोरगी बघायला जायचंय. आज पोरले देखाल घ्या त्या पोरगी बघायला गेल्याच्या नंतर सोबत 4 लोक होते नवरदेव पोरगा त्याचा भाऊ त्याचा बाप आणि त्याचा मित्र 4 लोक यात पोरगीना मायबापकडे पोरगी उनी पाणी लईस पाणी पिवाय गे पोरगी लईनी पोहे खावाय गे मग पोरगाना बाप पोऱ्यान जोडे घ्या म्हणे बावड्या काय हो पप्पा पोरगाच काय वाटणार तुले बावड्या 1 बिने 2 बिने बावड्या पोर पटणी का रे बावड्या 1 नि 2 नाही बोले बापल्या असं वाटणं मला सांगाल सर मावताशीन म्हणे त्यानं भाऊ सांगस म्हणे देख रे दादू बावड्या काय सांगी राहिना नाही मला सर मावताशीन तुला सांगेन विचार म्हणे आता बावड्याला विचार म्हणे का रे भाऊनी विचार बावड्याले तुला पोर आवडणी का रे बावड्या 1 नि 2 नि बावले बी वाटणं मनजोड बेल मर्यादा आडवी येसू मग मित्र सांगे होता मित्र म्हणे विचारा बघून मित्राला पोर आवडणी का मित्र जोडे घ्या म्हणे बावड्या पोर आवडणी का तुले खरं सांगू का जवान म्हणे काय म्हणे मी पोरच दखीने मग तू आडे पोय कावाले होता का रे वो उलगेल वावर वो पाण्यात सुरत ना पोरत दखीने मग तू कस काय करणार नुसतं पोयच कायली ना तू मित्राने सांगितलं ज्या कामासाठी आला ते कामावर लक्ष दे. पोरगीचा बाप आपल्याला जेवणाला थांबवतोय पोरगी जेव्हा वाढेल ना तेव्हा मी इशारा करेल तेव्हा तरी पोरले देखील जो म्हणे चालीन भाऊ. आता जेवायला बसल्याच्या नंतर पोरगी ताट ठेवून गेली हो पहिला सवा ते आपटी घे दुसऱ्यांदा पोरगी डाळ भात शिरा मटणी भाजी हो 5-4 आयटम होतात पोरगी वरण मित्रांना सांग बावड्या पोरुनी बरं इथं गेले पोरगी उनी बावड्याने आडूच वर दख पोरगी सुंदर होती बावड्या इथला दखिरांता पोरवाडीसनी गरमा घुशी गे तो लोगून दखिरांता बावड्या किचन रूम ना पडदा होता ना तो पडदा कव असा हवा माका सरकी जायना मला ती पोर दिखी जायना इथला नेता तेल निघत दखिरांता बावड्याना ते खावावर चितच नाही ऐकव निघेन काय लईच नाही ऐक चित होतं बावड्याना आणि पोरगी उनी तर काही नाको भात लईच नाही भात अव पोरणीकडे दखिरांता पोर भातीचा राहीन ती भाऊनी वरण मा शिरा कालावाना चालू कर दिना पोरणीकडे दका मग पोर वाढणं सोड दिना हसत पै गई पोर मैत्रिणी होत्या किचन रूम मा काय होती ती खा भाजी राही हो माया बानट सुरत ना वरण मा शिरा कालाय राहिला हो माया. ज्या कामासाठी आलोय ना त्या कामाकडे लक्ष दिलं तर आपला जन्म सार्थकी लागला अन्यथा वाया गेलं महाराज नाही का. म्हणून तर आमच्या संत सांगतात ना येईन मी जन्म याच्यासाठी देवा येईन मी जन्म याच्यासाठी देवा जन्म आपला जेवढ्यासाठी आहे पण आपण आहे ना ज्या कामासाठी आलोय ते काम हुकलोय. मग तुकोबारायांनी आपल्याला सावध करण्यासाठी जर एखादा फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा बहिणी तुम्हाला विचारतो माझ्या माया माऊलींना तुम्ही जर एखाद्या पोराला घरातलं काम सांगितलं भाऊ वैरे किराणा सर झाले साबण सर झाले दुकानावर त्यांनी साबण लय वैरे भाऊ 10 रुपयाला जाय पोरगा सांगे नाही बहीण मम्मी माल नाही जाणं तुम्ही रावण्या करतेस मग तुम्हाला पण एक पर्याय रास वैरे हो म्हणा भाऊ हो दादा जाय रे तुम्ही पाय पडत जाय रे तरी बी ऐकत नाही मग माय सांगस हो म्हणा बाप तू जाय रे पाय पडेलवर बी ऐकत नाही बाप म्हणेलवर बी ऐकत नाही मग तुझी लढणार
आता तुमचं उदाहरण, एखाद्या व्यक्तीला तुम्ही 50,000 लाख रुपये दिलेत, त्यानं वायदा केला होता 5 दिवसाच्या नंतर 10 दिवसाच्या नंतर तुमचे पैसे मी रिटर्न करणार आहे. 10 दिवसाच्या नंतर तुम्ही 12व्या दिवशी फोन करतात, आप्पा का हो आप्पा 10 दिवसाचा वायदा होता, 12 दिवस झाले पैसे हो. मग आप्पा सांगायचे एवढे दिवस काढले ना, काही कारणास्तव मी लेट देतो, अजून 2-4 दिन काढले. 2-4 दिन नाही 6 दिवस नंतर माणूस फोन करस, आप्पा माझ्या पैसा हो. आप्पा सांगास काही जमणार, आपण थोडा धीर मारल्या. पहिल्यांदा का हो आप्पा, दुसरा वायदा आले आप्पा, तिसरा वायदा आले मग आप्पा नाही का रे, ते धीर आहे ना का नाही. तसंच साधकांना पटवत असताना तुकोबराय सांगतात, भैया आपला जन्म भगवंताच्या नामचिंतनासाठी, हा समाज ऐकायला तयार नाही. मग माझ्या तुकोबराय पाया पडून सांगतात, तुकोबरायांना असं वाटलं भैया ऐकत नाही ना, मग पाया पडून सांगितले. खरं तर आपली एवढी लायकी नाही की आपले पाय तुकोबरायांनी पडावेत, परंतु त्यांच्या मनाची श्रीमंती असेल, त्यांना आपला जन्म वाया जायला नको म्हणून आपल्याला पाया पडून सांगितलं, भैया अरे आपला जन्म आहे ना भगवंताच्या प्राप्तीचा, लागून या पाया बिनवितो तुम्हाला. तरी टाडी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेडोवेडा हा सुख सोडा. तरी सुद्धा काही काही साधकांना पटलं नाही. पाया पडून आवडत नसेल तर तुकोबरायांचा थोडा राग झाला आणि तुकोबराय शेवटी म्हणतात, बरं संतांनी सांगितलं, पहिले सांगितलं लागून या पाया विणवितो तुम्हाला, ऐकलं नाही. मग करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका, तरी ऐकलं नाही. पाया पडून ऐकत नाही, बाप म्हणून ऐकत नाही. मग संत आर्य कार्याच्या भाषेवर उतरतात, हे हरी उठा जागे वारे आता उठा, माझ्यासाठी म्हणजे आपल्या हितासाठी माझे संत किती खाली उतरतात. काय माय गेली होती टिंब टिंब पाशी, हरी नाही मुखाशी हरी मुडा, विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी सावध केलं, नाथबाबांनी सावध केलं, माऊलींनी सावध केलं, सगळ्या संतांनी सावध केलं, पण आपण सावध झालेलो. हा आपण आलोय ज्या कामासाठी संतांनी सांगितल्यावर सुद्धा आपण अजून जागा झालेलो नाही. म्हणजे आता बरं वातावरण, तुम्ही कीर्तन लिहि बसेल, भले ऐकायला नको काय ना, रवी किरण महाराज दकाल कळत ना, पण येलेत बा. पण खरं सांगतो, जन्म आपला वाया जाऊ देऊ नका. फॉर एक्झाम्पल ज्या कामासाठी आलोय ते काम झालं पाहिजे. उदाहरण म्हणून सांगेल, एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला. बाईने म्हटले माय हो वाहू ना हो माय आमनाकडे. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते का होतं नी, रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजाराला जाता. म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शे, बाजार करणं एवढं सोपं नाही शे. पण बाई काय ऐके नाही. माणूस सांगते बाजार करणं इथलं सोपं नाही राज. बाई म्हणे का बरं तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकस का. नवरा म्हणे ऐक ना, आणि जवळ जवळ आहे ना, बाईसनी पुढे माणसाच्या हात टेकनात पडतो. काय मत आहे तुम्हाला मांगी टोपीवाला बाबा, बाबा सुद्धा म्हणतात आपला कविता आहे बजी. कारण माहितीये का, हे ना प्रत्येकाला बाबांचं जाऊ द्या हो, तुकोबाराय जेव्हा मंदिरात जातात ना, तेव्हा देवाला स्वतः रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, तुम्ही प्रत्येक भक्ताला काही ना काही देतात, तुम्ही तुकोबारायांना काहीतरी द्या ना. तुकोबाराय आल्याच्या नंतर देवानं सांगितलं, तुकोबाराय काहीतरी मागा म्हणे. देवा तू काय देणार आहे, तुम्हाला मागायला सांगतो, तू काय देणार आहे. तुम्हाला माहित नाही मी तुमच्याकडनं कधी मागत नाही. देव म्हणे मला बी माहिती आहे तुम्ही मागतात नाही, पण मग बायकोन सांगा म्हणे विचार राहिलो म्हणे. म्हणजे देवनी सुद्धा ऐकले. मग आपला कवट आहे बशी. आणि तुम्हाला सांगतो, या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. पहिला म्हणजे बाल हाट, दुसरा श्री हाट आणि तिसरा जोग हाट. बाल हाट असा रास, तुम्ही जर नातून हात दरीश असा चौकमा फिरायला लई घ्या, तुम्ही नुसता बन्यांवर किंवा बंडीवर येत असाल धोतरे, आणि जर नातून दुकानावर द्या पडी गई बाबाऊ माल बिस्किट ना पुराले बावड्या मापन खिसामा रुपया नाही, शर्ट सुद्धा घाले नाही, घरताल घरते नाही रे भो आते लिदे खिसामा पैसा नाहीत ना रे, लिदी राय नाका लोई पडजो भरबो हो. तुमच्या खिशात रुपया नाहीये, पण तुम्ही वेफर म्हणा की बिस्किट मोडा म्हणा, दुकानदाराला सांगशान दादा फक्त 10 मिनिटासाठी मी घरून पैसे आणतो तुला देतो, तोवर म्हणा तुझ्या हातात पुडा देणं. बालहाट, तुमच्या खिशात रुपया नाही तरी बिस्किट ना पुडा लिस्ट नाही राही ना. बालहाट, श्रीहाट, बाईनी जर ठरावं मनमान तब्येत खराब आहे मला आजच जाणं शे, तुम्ही गाव फिरीशनी या, घरनं वातावरण एकदम चांगलं राहत, गाव बाहेर तीन फिरीशनी घर मावू नका, मग बाई असं तीरपदकच आपण सांगा पाणी गलात भरले तर मटक पडेल पिल्या ना आता घेतो चांगलं वातावरण आता काय बाधा होई ना होईल काय होईन काय होईन माले
आणि मन सांगणं काय नाही, मन मान तब्येत खराबची मला देखाल जाणे देख. पहिलेच कापूस पुढेलचे मजूर भेटत नाही, जेमते मजूर भेटायचे 2-3 कापूस काढले, कापूस गरमा टाकले, मग तुझा याच करतो बाई सांगस का बरं तिथला मन माय जर मरी गई मग. अरे इथला मग मराव इथून माय 2-3 कापूस वेचणी करले मग जायचो का बरं. आजच असो ना एखादा माणूस जेमते मजूर भेटेला ना संता मग 2-3 कानपटामध्ये देस तरी मन माय मार काय मी गुचडा घाला एकच सांगत बाळाला पैसा दे द्या. विलाज नाही तुमले देनाच पट्टस, विलाज नाही. बालहाट, श्रीहाट. आता राहिला जोगहाट. एखाद्या साधूला, हा साधू जो आता कमी दिखत असत्या, पहिले साधू असा गलीसमा फिरत ना बडाशे माहित पड झालं होतं या आपल्याकडे उन्हात म्हणजे काही काही 200 टोकरा दित जातच बुवा. असं साधू गली माही फिरायला एक भावना पक्का द्या मावना मी आली 1 रुपया द्यावा नाही म्हणे. साधू दार मावना ना इथला राग माता काढला की ना किंवा मला देखील फिरी जायला पाहिजे बुवा. असं इतका रागात ते किरांता काय भावन चालणार रे. हो दादा सो चालणार रे भावन. हे आडगाव मग कोणा इकरील नाही गेले ना याच नाही अंग सौदा आहे तो. लेकरीस ना काय दोष नाही बिचारस ना लेकरी आता येऊ लागला पोरी येत ना काय निघ जाऊ दे त्याची आता आता ना काही जात रे भाऊ सोन नका बरेल गरमात दाती घाला रे हो आप्पा. अरे तुम्ही काय म्हणा पोनीन पायरे दांगडो घाल देणार रे वैराना धंदा भाऊ जाणार रे तुम्हाला पर्जा दे कमी आडगावनी ग्रामपंचायती की निघ जाऊ रे. बालहाट, श्रीहाट. आता जोगहाट. साधू त्या माणसाच्या दारात आला. दारात आल्याच्या नंतर त्या माणसानं ठरवलं होतं या साधूला मला 1 रुपया द्यायचा नाहीये, पण जोगहाट आहे लक्षपूर्वक आहे का. साधू दारात आला. हा माणूस रागातच बघत होता, पण साधू एवढा हुशार का जो रागात बघत होता त्याच माणूस म्हणे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. आता मला सांगा त्याला दिलदार म्हणेल नीच बनायला चाली का. हाच नको ना त्याले. मग साधू ने सुरुआत करी भैया पूरा अड़गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है कुछ चाय पिलाएगा बेटा. आता माणूस असं वाटत आपले दिलदार म्हणेल इथलं चांगलं म्हणेल 1 कप चहा ना काय कटाया करू या बाबा. बाबाला वट्टावर बसला का मग बाबा सांगत भैया तू तो बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते. मग आव सांगा ओ महाराज आमना तुझी नीचे तो आमना तुझी नीचे. लोकेश नीती भारी पद्धत रास ना बोला नाही बाकी ना त्या पास सांगतस महाराज आमनं गाव इथलं नीच आहे ना आमना गाव सारखं गावच नाही इथलं नीच गाव शे. असं आहे का अख्खं गाव नीच आहे महाराज मग तू बी नीच जे रे त्याच गाव नाही ना तू बी अख्खा गाव मग तू 1 लाखच काय चांगला राहू शकत अख्खा गाव नीच म्हणजे तू बी नीचच रे. या साधूने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता पण तुझे तेरेही लोक फसाते. मग म्हणे हो बाबा खरं हो आमना तुझी नीच आहेत म्हणे. आता यासले तरी तर साधूले पसाडायला टाइम लागत पण या बहिणीले देतो वशी दोनच्या म्हणून आडी निघ जातात. या बहिणीले फक्त इथलं सांगायला पाहिजे ताई तुझ्या साडीचा पदर कापलेला आहे तुझ्या पायाची माती उचलली आहे आणि तुझे डोक्याचे केस कापलेले आहेत म्हणून तुझी तब्येत अशी होती. मन गरमा किस्सा आहे मन भाऊ जाईये ना वजन मोज ना 87 किलो बरणी 87 किलो. मी रावण्या करू वहिनी वजन कमी कर सकाळ मग गरम पाणी तरी पेत जाय कमीत कमी 87 किलो गरमाने 3-4 पुढच्या मोठा केले. साधून आणि त्या साधून सांगा म्हणे बहीण तुला कोणी करणी कर देईल शे म्हणे. मी गहू म्हण भाऊ जाई रडरांची म्हणतो म्हणजे काय जाय म्हणतो भाऊ म्हणे त्या साधू बाबा सांग्यात तुमले करणी करी देईल त्यामुळे तुमने तब्येत अशी होई राहिली. हो वहिनी अशी नाही अशी होई राहिली हो म्हणा बापरे. आणि फक्त या बहिणीला इथलंच सांगायला पाहिजे ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझे केस कापलेले डोक्याचे हो आणि साडीचा पदर कापलेला मग ती साडीना पदर उंदरेनी का काय ना सत्या ना जो मागला वट्टा टाकेल होता हो माझीनीच कर वही ना बरं नको. साधू महात्म्याने सांगितलं भैया आप बहुत दिलदार दिखते हो आपको अपने ही लोग फंसाते हो म्हणे महाराज खरे पर भैया एक बात बताओ. हाँ बोलो ना बाबा. पूरा अड़गांव घूम के आया किसी के घर का 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा. हम साधु लोग हैं हम परिक्रमा लगा रहे हैं तेरे हिसाब से हम साधु लोगों को कुछ भोजन मिलेगा कुछ भोजन दे सकते हो आप. आता आपले शेतकरी माणसाले असं वाटत साधूले जेवण काही इथलं विशेष का शेतकरीले घरनी तोरणी दायरास तांदूळ ना काय ते आहे काही नाही शे तांदूळ म्हणा कमाल सांगू जीव करत तांदूळ नेतात पेट दिले ना. पहिले खिचडी खावायला भेटे नाही पहिले पाहुणचार आहे का मावशी खरं आहे का नाही तांदूळ ना नेतात होता खिचडी ना पाहुणचार आहे खिचडी तयार जर करणं मोठा पाहुणचार आहे हो पण तवय तांदूळ नाही इथला तुटवडा होता ना पाहुणाची संगे गरमाना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत का बर पाहुणाची समोर खिचडी कुठे नको जाऊ अपमान होई जाईल नाही का. इथला तांदूळ ना तुटवडा होता ना नाही साधं काम पण तांदूळच ना भगवानी इथला नेतात फेट टाका ना नरेंद्र मोदी साहेबच नाही. संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजली
असा जीव करस हो म्हणा बाप. पण अरे लया रे बाप गोदड लया रे हो म्हणा बाप. आई बहिणी आज बी खिचडी दडकाई रे हो म्हणा बाप. इथला नेतात पिढी जायला खिचडीना आहे की नाही. हो बाकी ना ते घाबरी जातो बाईस ना पुढे बोला निमत होते ना. एकाच नको नको मला नको जेवण नको आग्रह होतो. थर कभी भरा आहे ना थंडी बी भरा आहे सर्दी भी झाली बेमार भी झाली खासी भी झाली. सर्दी खासी बेमारा एकच रे वो काका तू इथला बेम काय निघत नको चावी रे भाऊ. आणि या मधमा उत्तच नाही दाखला पुरे बाकी गोष्टी ऐकत नाही. दादासाहेब यान मागे ना बहिणीसून मी प्रत्येक कीर्तन मध्ये सांगित राहिलो यान मागे ना थोडा दोष तुम्हाला येत आहे. तुम्ही म्हणे माया बहिणी आहेत तुम्हाला पाय पडत त्यातले चांगलं खावाडाचा. तुम्ही असा दामा धरेल ना संध्याकाळी वहिनी का नवरा असा क्वाटवर खुर्चीवर बडेल ना का मायवर डोकं भी मजा ना तू की राय ना नुसतं अंग बिठन की राय ना का हो माय खिचडी टाक देऊ माय. आईतून खिचडी परसाद यान काकू चांगला पोरेल होतं उई घ्या ताकदच राहिनी नाही ते पहिला म्हातारा असा दानगल्ला राहत ना. हो पहिला म्हातारा असा दानगल्ला राहत आहोत ना बैल जर चालेल झाली एक गुदामा बसा देत असा म्हातारा होता. पण त्याच नाही माया खावाडेत बी चांगलं. हो रात्री कच्ची उडीत नाही दाय बिंजी देत नाही सकाळी मग खावाडेत कच्ची उडीत नाही दाय. असा दानगल्ला म्हातारा दर्जा मासा 4-4, 5-5 क्विंटलना दगड राहत असा हल्ला रुचलीन मागे फेक देत असा म्हातारा राहत. आते दुपारले जरी भाजी नाही सरी जाय ना तरी त्याची माय काय खावाडे माहितीये का. भाजी नाहीये ना मग बाकर ना किंवा पोळी ना काला मोठे त्यावर तेल टाक दे गुई टाक दे धर भाऊ काय गुई तेल ना काला असा दानगल्ला म्हातारा राहत. आता आपला लेकरे सकाळी मा उठणार का डोळ्याचो येतो गोदडा मा सांगतो माव माले पाव वो माव माले पाव वो भाऊ तू भाजी बाकर ना काला का रे काका अरे तू पाव काय काय आत पाव घ्या रे वो म्हणून सोन चिड खावाले चांगलं राहिले नाही आते. हो पहिला म्हातारा असा दानगा दुनगा राहत आते ताकद नाही राहिनी आमना दोंडाचा मग 23 वर्षना पोऱ्याना गया मग पाटा हात गुंडाई गुंडाई फिर राहता. मग का रे बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे बाबा हात मुडी घ्या म्हणे. मग कस काय रे काय नाही म्हणे महाराज मागे तीन बकरी मला गोमाल दिनं म्हणे वत नाही आणि सुरत ना बकरी गोमाल दिनं हात मोडले ना तुम्ही वाय बारले बोल गेल वावरले खावाले चांगलं राहिलं नाही. साधू महात्म्यानं सांगितलं भैया हम साधू लोग परिक्रमा लगा रहे साधू लोगों को भोजन देना है क्या तू दे सकता है. मग त्याला वाटलं की करणार तांदूळ घर निदायशे हो हरकत नाही बाबा. हा आदला दोन आदला गहू दहीशनी पीठ दी दिसू बेटा हम साधू लोगों को क्या भोजन लगता है पता है तुझे मैंने काय लागत कचू नाही बेटा गावरान तूप ना 2 डबा लिहिले ओ भाऊ ओ आप्पा ओ काका गावरान तूप ना डब्बा सांग राहणार मन बापने सुद्धा गावरान तूप मला पाहिजे नाही रे ओ म्हणा दादा. साधूला माहित होता इथलं काय देवा नाही असं पण आयडिया असते ती त्यांची मागायची. मग कचू नाही बेटा अगर तू कुछ नहीं दे सकता तो हमारे 11 साधुओं को कपड़ा करवा दे. मग 11 साधुसले 11 साधुसले कपड़ा करणं भी काय सोपं नाही ना. 3 मीटरनी लुंगी 3 मीटरनं उपरनं 6-7 मीटरना फेटा कितलं वय ना 12-13 मीटर 100 रुपये मीटर कितला वय ना एक साधू 1300 रुपयाना 11 साधू कितला मग 50 लंब गुसा म्हणजे ना अहो बावले थंडा गाम चाले मन कपाशीवर फवारा मारायला उधार लिहिले अजून उधारी देवानी नाही. अहो बावल कथा 11 साधूले कपडा कर दे म्हणे. कछु नाही बेटा तुझे तेरे दिल से जो देना है वो कागज में लिपट केला. मग अहो बायको नवरा दोन्ही सल्ला करता काय साधू ते दारमा बटेले काय कराना दोन्ही मिशने सल्ला करीन 51 बांधतास कागद मग साधून आतमध्ये देतास. तो साधू भी माहिती 21 किंवा 51 पुढे सरकाव नाही पक्क माहित राह. मग तो साधू बिगर देखाना सांगत भैया इसने तो एक साधू भी भोजन नहीं पा सकेगा भैया तू 11 साधुओं को भोजन देना है. मग तो साधू काय करायचं ना कमंडलू मा एक रुद्राक्ष काढस 11 रुपये लेस फोफा कर देस रुद्राक्ष आणि 11 रुपये आपला आत्माठी देस. मग आपले सांगत भैया जा ये पैसे लेके जा और कागज में और कुछ लिपट केला. मग आपल्या असं लाज वाटत याने 11 रुपये देईल शेतच रुद्राक्ष देईल शे आणि आपण ते 51 ठेवलेत मग कमीत कमी 101 रुपये देण्यात आपल्या बरोबर आहे ना. ज्या साधूले चहा पाजानी सुद्धा इच्छा नव्हती तो साधू 101 रुपये उपाडलाय घ्या. बालहाट श्रीहाट जोघाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. आता इथं श्रीहाट बाईने सांगितलं धनी तुम्ही बाजार करू शकता मी नाही का करू शकत. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही पण बायको आवरत नाही ऐकत नाही. नवरा म्हणे ठीक आहे उद्या तू बाजाराला जाय पण बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधा शेतात म्हणले मी तुझी वाट बघेल. आता माणूस सकाळ माऊट बैलेली शिवावर मग चाल ना घ्या आई बहीण सकाळी मग तयारी करली नाही बाजार मध्ये जाणे कपाट माही 100 रुपये काढा पहिले 100 रुपया मग गणत बाजार ये बरं 100 रुपये ना कपाट माही गाडी मग बसली बाई. आता गाडीत बसल्याच्या नंतर गाडीवाल्यानं 10 रुपये भाडं घेतलं 100 रुपयामध्ये 10 रुपये खर्च झाले दादा तरी राहिले किती त्याच्याकडे 90 रुपये. जसं बाई उतरणी गाडी माही पहिले दुकान भेटणी बाशिंगाशनी लगीन सीझन चालू होतं बाशिंगाची दुकान बघितली बाईना मन मावून मायू म्हणे मला दाखल पण लगीन व्हायची मी बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू पहिले बाशिंग लिहिले होते. बाशिंगवाल्याला म्हणते दादा बाशिंग कसं दिलं म्हणले 40 रुपयाला एक 40 रुपयाला एक बाशिंग लिहिली ना बाई पण कितला राहणार 50 रुपया. आको बाईना मन मावून मन दाखल पण लगीन व्हायले मन नवरानं बी दाखल पण नसवेल त्याच ना करता बी एक लिहिलेच म्हणे नवरान करता बी एक लिहिणं मग बाई पण राहणार कितला
कितला 10 रुपया भाडं पाहिजे का नको गरीवाले? तेवढं भाडं खर्च करीशी बाई घरून. पण नवरानं सांगितलं होतं बाय बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर, डब्बा बांध आणि शेतात मी तुझी वाट बघेल. बाई घरून. पण प्रत्येक बाईचा स्वभाव असतो, नवीन वस्त्र जरी घेतलं, साडी जरी घेतली तरी बाई कमीत कमी डोकावर पदर टाकायचं, कस माई मी कशी दिकस. कानातले जरी घेतले तरी एकदा कानात टाकून पाहते बाई मी कशी दिसते. आता बाई म्हणे मला दाखल पण लगीन वेळे बाशिंग बांधीन, कशी दिकून काय दिकू म्हणे. पहिले बाशिंग बांधली होती माई म्हणे. बाशिंग बांधिली ना आणि मग पीठ मळाले बसली बाई. पीठ मळायला बसली बाई, बाशिंग बांधलेला. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हालते. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बायात काहीच सांगते नाही माणसा. म्हणजे चोपडा बाग मा पीठ मळा ना तुम नांगशे का? पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हालत होती. बाशिंगाच्या कडे जरा जोरात हालत होत्या. बाशिंगाच्या कडे हालत होत्या. बाई म्हणत होती माय व मी काय मजा दिकी राहिनो, माय व मी काय मजा दिकी राहिनो. बाईनं मजा ना दिका दिका 12 वाजे घ्या. अहो भाऊ वावर माझं वाटते की नाही अजून कशी येत नाही. बायकोला कधी एकटी पाठवली नाही, पहिल्यांदा एकटी बाजाराला गेली. न जाणो ऐका एकाच गाडीचा चाक महिने ऍक्सिडेंट मरी गई हो. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही, एवढं मन विचार करता. हा विचारच करत होता. अहो म्हणे लवकर घर जाणं पडीन काय शेण काय नाही. अहो भाऊ उन्हा चौक माझा आपला घरात नवीन दांगडो चालू आहे. आई बहिण चालू होतं माय मी काय मजा दिक राहिनो. अहो भाऊ चप्पल काढत वट्टावर समोर बाईना समोर घ्या तरी बाईनं द्या, बाईनं तेच चालू होतं माय मी काय मजा दिक राहिनो. या जोरमा पाय उपतात मग उभा राहिना. बाईने नवराकडे देख माय म्हणे तुम्ही ही घ्यात. अहो राग मला दिक राहता. बाई म्हणे हे माय एवढा राग मना का दे का म्हणे. मी काय एकलीन करता नाही तुम ना करता एक लईटी म्हणे. आता मला सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं? बाजार करायला. विनोद वजा करायचा. मला विनोदाची झालर लावून सांगायला आवडतं बरं का. विनोद वजा करत चला. मला जे मटेरियल महत्वाचं सांगायचं ते पॉईंट नोट करायचे. नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं माया हो? बाजार करायला. जर नवऱ्यानं बाजाराला पाठवलंय आणि बायको जर का चुकीचा बाजार करत असेल तो नवरा काय करीन? मागे कोण बोलणं काय मग पाय पडली ना असं. जर का बायकोला बाजाराला पाठवलंय आणि बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाई करणार. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना दादाश्री? हा. बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करणार नाही. त्याचप्रमाणे ज्या जगाच्या मालकानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि आपण जर का योग्य बाजार केला नाही, चुकीचा बाजार करून जर त्याच्याकडे गेलो तर तो कानाखाली मारल्याशिवाय. म्हणून आता जागे व्हायचंय, आता जागा व्हायचंय आणि ज्या कामासाठी आलोय ना ते काम करायचंय नाही का. आणि ते काम करणं म्हणजे काय? जन्माला येऊ संसार करू नका असं आमच्या संत सांगत नाही. संसारी असावे असोनी नसावे. संसार करू नका असं कोणत्या संतांनी सांगितलेलं नाही. पण संसार किती करावा त्याला लिमिट आहे. तुम्ही शेतात जातात तुम्ही शिदोरी बांधतात का माया हो? शिदोरी बांधतास ना? शिदोरी बांधतास. तुमच्याकडे काय म्हणतात? शिदोरीच म्हणतास का? न्यारी म्हणतास का? बरं न्यारी बांधतास तुम्ही. न्यारी मग कितल्या भाकरी बांधतास? काही लोक आले ज्या कामासाठी ते हुकले आहेत हो. पण तुम्हाला सांगू का हा जो आनंद आहे भगवंताच्या नामचिंतनाचा हा सुख सोडा स्वर्गात नाही. या स्वर्गात सुद्धा नाही हा आनंद. हा आनंद घ्यायला इथंच भेटतो नाही. हा आनंदाचा अजिबात चान्स सोडायचा नाही. अजिबात भगवंताचं नामचिंतन करायचं सोडायचं नाही महाराज. याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता आहे नाही का. पण आपण नको त्या कामे करतच हो. इथे ना आपल्याला संसार करायचा आहे पण संसार करून सुद्धा परमार्थाचा विसर नाही पडला पाहिजे. म्हणजे समजावं आपली फेरी सक्सेस झाली. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही लोक कीर्तनाला आलेत म्हणजे तुमच्या मनामध्ये भगवंताप्रतीची आस्था आहे, भगवंतावर प्रेम आहे म्हणून तुम्ही इथं आलेत कीर्तनाला. बरोबर आहे ना? देवावर प्रेम आहे म्हणून आलेत. पण काही लोक येलवाला असले मी अजिबात बोलणार नाही. काही लोक गावमा कीर्तन तर काय झोपी घ्यात. बरोबर आहे ना? मग त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. आमचे माऊली ज्ञानोबा सांगतात पाही दूध पवित्र आणि गोड. दूध कसं आहे? गोड आहे. पण दूध ना स्वादलीस कोण? गायची जी कास आहे ना कासेला गोचीड लागलेला आहे. गोचीडच म्हणतात ना तुमच्याकडे? हा. कासेला गोचिडा बाजूमध्ये दूध आहे, थोड्याच अंतरावर दूध आहे. पण गोचिडले दूध ना सवाद काय समजावे. तो रक्तच पेस. कोण दखावा तुम नाही तर मी काय सांगतो येतला मला. दुधाचा स्वाद घेण्यासाठी गायचा बछडाच व्हावं लागेल. हा. रक्त पिणारे कोण आहेत? विठ्ठल विठ्ठल. कशी माया माणसाला जखडून ठेवते. फॉर एक्झाम्पल सुदाम जी ने कन्हैया से पूछा कन्हैया ये माया क्या होती भैया? सुदाम जी ने विचारलं देवाला कन्हैया अरे माया काय असते? देवानं सांगितलं माया काय असते बघायचं का? देवानं सुदामजीचा हात धरला आणि जमुनाजी मध्ये घेऊन गेल्याच्या नंतर असं प्रत्येकाची चुटली असायची. तेव्हा हिंदू धर्मातल्या प्रत्येकाची अशी चोटली असायची. त्याला शेंडी म्हणतो आपण. हा. अशी शेंडी धरली आणि पाण्यात असं पाण्यात मध्ये दाबलेलं आहे. पाणी घेतलं होतं फक्त गुडगा इथलंच पाणी होतं. तिथलाच पाणी मग सुदामजीला असं बुचकावं ना. सुदामजी त्या पाणी मग वावायला लागल्या. माया काय रस ऐका बरं का.
अजून मला माहिती तुम्ही कसांसाठी येलेत बट सांगतो पण हा मुद्दाने बी हाय केली जा बाकी ना लोक हा साडी नाही राह ना पाच नुसता हा साडांसाठी नाही कीर्तन राहत शेंगदाणा खावांसाठी ना बाई मग शेंगाच मग शेंगदानाच महत्वाना राहता पोत्रा काहीच काम नाही राहतात बरोबर आहे ना बरोबर आहे ना तरी शेंगदाणा सुरक्षित ठेवण करता पोत्राचे सामावणं पडत आय ते देवनं नाव शे या मग थोडंफार राहील ना हो ऐका सुदामजीला पाणी मग पुचकाव सुदामजी वावायला लागतं वैराणात एक नदी काठी कसा तरी जीव वाचला सुदामजीने नदीना काठ धरा नदीना कोपरा धरानंतर जीव वाचाळीसनी वरुणा तोपर्यंत बाहेर आहे ना ढोल नगारा वाजी राहतात असं मस्त रथ वगैरे तयार होता सुदामजी बाहेर निघणार 2 जणीसने हात धरा सुदामजी डायरेक्ट रथवर बसाड सुदामजी म्हणे एक क्षण असा होता का 2 मिनिटं पहिले मरणार होतो आणि डायरेक्ट मला रथवर बसाडाव काय दांगो चालू म्हणे एकले बोलाव म्हणे भैया इकडे दादा काय चाललंय रे म्हणे इथं असंय आमच्या गावातला राजा मेला की आमच्या गावात जो पहिला येतो त्याला आम्ही राजगादी देतो सुदाम म्हणे मरता मरता वाचून डायरेक्ट राजा पण निघू राजगादीवर बट आयतच मटेरियल बायका बिकार राज्य बिजे बट ताबामा नेमकं बरेच वर्ष निघून गेले आणि एक दिवस असा होणार सुदामजीने बायकोच मरी गई राजान बायको मरी गई सुदामजी आता कोपराला रडायना राजा होई गई तू म्हणे आता बायको मरी गई इथला सुखना संसार नसा त्यानाच गया बायको मरी गई बायकोन करता नुसता चात्या डोळे सुदामजी त्या शिपाई उन्हात म्हणे राजे का बरं राहणार म्हणे काय नाही भाऊ होती बायको ती मरी गई आता मला संसार कसं होईल मी कसा जगसू त्या शिपाई म्हणे आठीने पद्धत अशीच म्हणे कशी बायको जर मरणीत नवरा सती जाणार पडत तुमले भिशिलत नाही म्हणे ती बाईले अग्निदह लावलेला आहे त्या प्रेताला आणि त्या जीवत सुदामजी त्यांना म्हणा टाके सुदामजी सांगे माल मरण नाही शे रे माल नका चिलगाव रे माल मरण नाही शे रे माल नका चिलगाव रे आणि मग कृष्ण भगवाननी चोटली पकडली आणि वरती केलं सुदामजी देख लिया माया क्या होती इसे कहते हैं माया विठ्ठल विठ्ठल